कबीर काय झालं? कबीर, आपल्याला वाटतं ना आपण थोडा वेळ बसूनच जावं. हा नाही म्हणजे आपल्या या फ्रेंडची ना स्पेशल फ्रेंड कोण आहे ना तिला भेटूनच जावं. हा अरे नको देवा, जा जा, तुला लेट होईल. नशीब आज सकाळीच नाव बदललं होतं. कबीर, सरडू. हॅलो हॅलो हॅलो. हा कबीर, ऐक, मी निघाले ऑन द वे. तू कुठे आहेस? हो 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 काय? हो हो ऐक ना, तू लवकर नको येऊस. म्हणजे लगेच नाही आलीस तरी चालेल. अरे तू तू काय बोलतोस, मला काही कळत नाहीये कबीर. नाही म्हणजे अशी घाईत येऊ नकोस, आरामात ये. आता येत असशील तर आरामात ये, नाही आलीस तरी चालेल. काय? हा ये, लगेच नको येऊ. हो लगेच नको येऊ. हा ओके ओके. हॅलो हॅलो कबीर. ते ऍक्च्युली काय आहे ना देवा, देवा, लव्ह लेटर. व्हिडिओ कॉलिंगच्या जमान्यात लव्ह लेटर. वा, मस्त आहे मस्त आहे देवा. चल ना. च्या गावात नशीब आता येताना नाव बदललं ते. हा बोला. मिस्टर देवा, तुम्ही इथे येणार आहात की नाही? 20 मिनिटं झाली मी तुमची वाट बघते. कुठे आहात तुम्ही? आपण ते पोहोचतोच ना. हे काय, आपण पोहोचलोच. हे काय निघालो आलोत? या पटकन. कबीर, आपल्याला निघायला पाहिजे आता, जाम उशीर झाला. हे बघ, आपण आता जातो पण आपलं डील आपण आज भेटत म्हणजे भेटायचं. हा चल, ऑल द बेस्ट. डॉलीबाई, आपल्याला ठाऊक आहे तुम्ही ते आपण बनवलेला लाडूचा डबा घेतला ते. डॉलीबाई, आपण तुमच्यासाठीच आणला होता तो. डॉलीबाई, लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आपण कोणासाठी असे लाडू बनवले असतील. हा, आणि समजा तुम्हाला आवडले असतील ना तर आपण दर आठवड्याला लाडू पाठवू. हा, तुम्हालाच काय, आपण आईनं पण लाडू पाठवू, पिंकी ताईनं पण लाडू पाठवू आपण. हा मला चालेल, मला चालेल. काय नाही चालणार आहे? नाही चालणार. नाही चालणार तिला. आई, काय म्हणताय तुम्ही? काय करता फोन मध्ये? अहो एक कशाला, आपण तुम्हाला पाहिजे तेवढे लाडू देऊ. हा, कबीर, हाय. हाय. ते छान दिसतेस. थँक्स. तू पण. थँक्स. ए, आणि माझ्यासाठी कणीस. ते शिट. डोंट टेल मी कबीर की तू विसरलास. यार तुझे रोजच आहे यार. मी तुला काही ना काहीतरी सांगते आणि तू नेहमी विसरतोस. म्हणजे तुझ्यासाठी. थँक्यू. एक मिनिट.
आता काय? मला एक प्रश्न आहे, तुला माझ्यामध्ये आणि कणसामध्ये चूज करायचं झालं तर कोणाला चूज करशील? हा काय प्रश्न आहे? ऑफकोर्स कणीस. कबीर, तू माझ्या लाईफ मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कदाचित इतकं की मी ते तुला एक्सप्लेनही नाही करू शकत. राधा, ते अरे कबीर, तू काय बोलतोस मला काही कळत नाहीये. अगं अहो आई, काय सांगू तुम्हाला, आपण बनवलेले लाडू ना अख्ख्या कॉलेजमध्ये वर्ल्ड फेमस झाले ना. आपण ते आपल्या मास्तरांना, म्हणजे ते आपल्या सचिन सरांना, कबीरला, सगळ्यांना दिले. हा, सगळ्यांना लाडू जाम आवडले. काय सांगू तुम्हाला, आता आपण ना सगळ्यांना लाडू वाटणार. हा, आणि ज्यांना मिळाले नाहीत ना त्यांना पण लाडू वाटणार. हा, जस्ट शट अप. सगळ्यात आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला डाएट लाडू आवडतात हे तुम्हाला कोणी सांगितलं? हा, ते होय, ते आपण ऐकलं. कुठे, कसं, कधी ऐकलं? अहो, ते त्या दिवशी त्या दारामागे आडून आपण चोरून ऐकलं. चोरून? हा, व्हॉट नॉनसेन्स. तुम्हाला लाज नाही वाटत हे असं चोरून ऐकायला? तुम्ही मुळात माझ्या घरात येताच कशा? पण येता तर येता हे असं चोरून ऐकता तुम्ही? माय गॉड, इट इज जस्ट सो रिडिक्युलस. मुळात तुम्ही माझ्या आयुष्यातच का आलाय? हा, म्हणजे तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये का आलाय? अच्छा अच्छा, नशीब. हा, आपण म्हणतो ना की कोणाच्या नशिबात काय लिहिलं ते नशीब. नशीब बिशीब असं काहीही नाहीये. माझ्या नशिबात काय लिहिलंय माझं मी ठरवते, कळलं तुम्हाला? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन का घेतलंय? डॉलीबाई, ते एक सिक्रेट आहे. सिक्रेट नाहीये, ऍक्सिडेंट झालाय तो माझ्या बरोबर. डॉली, ऍक्सिडेंट नेहमी वाईटच असतात असं नाही. कधी कधी गोड ऍक्सिडेंट सुद्धा होतात आयुष्यात. हा, सिरियसली? वाव, थँक्यू सो मच फॉर दिस लवली इन्फॉर्मेशन. बाय. मी तुमचं लाडू पुराण ऐकण्यासाठी ना तुम्हाला इथे बोलवलेलं ना. कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला माझ्या परवानगीची गरजच वाटत नाही ना. प्रत्येक गोष्ट तुमची उशिरा असते. उशिरा जाणं, उशिरा येणं, उशिरापर्यंत लोकांना वाट पाहायला लावणं, हे असं चोरून ऐकता त्याची पण लाज नाही वाटत. इतकं बेजबाबदारपणे वागायला तुम्हाला काहीच कसं नाही वाटत? पण काही 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या अप्लाय करणं तर राहिलं लांब, पण साधं त्याच्याबद्दल सिरियसली विचार पण नाही करत आहे तुम्ही. अँड यू नो व्हॉट, ऍक्च्युली ना माझंच चुकलंय. मी तुमच्याकडून ना खूप जास्त एक्सपेक्टेशन ठेवलंय. पण थँक्यू सो मच फॉर प्रूव्हिंग मी रॉंग. हे जे काय तुमचं आहे ना आता, कॉलेज, शिक्षण, हा सगळा जो काही पण टाइमपास, हे सगळं ना बंद व्हायला पाहिजे. ह्या सगळ्याचा एंड झालाच पाहिजे. यू अंडरस्टँड? पण ते लाडू चांगले होते ते लाडू खायच्या तिला. लाडू चांगले होते. डॉलीबाई, या देवाची सुरुवातच एंड पासून असते. आपल्याला माहितीये, आपण तुमच्या आय लव्ह यूचं उत्तर दिलं नाही ना म्हणून तुम्ही चिडलात ते. डॉलीबाई, आपल्याला पण माहित आहे की तुम्हाला कसं मनवायचं ते. राधा, ऍक्च्युली ना आपण मूवी बघायला जायला पाहिजे होतं. हो, बट लॉकडाऊन जरी संपलं असलं तरी अजून थिएटर्स ओपन नाही झालेत. सो आपल्याला हे इथे खाण्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. पण थिएटर सुरू झाले ना की आपण नक्की जाऊया मूवी बघायला. येस, नक्की. तू, मी आणि देवा. तो देवा कशाला? कशाला म्हणजे? अगं तो पण आपला मित्रच आहे ना. ए हॅलो,
आपला नाही या तुझा. राधा अगं तुला त्याच्याबद्दल एवढी का चीड आहे? कारण का मला नाही आवडत तो माणूस. अगं पण का? तो कसला भारी आहे. तुला माहितीये त्याला प्रेमाबद्दलही खूप काही माहितीये. अगं आज तो मला बरंच काही सांगत होता. व्हॉट? ओके ओके, म्हणजे तू मगाशी त्याच्यासोबत होतास. हो मी होतो त्याच्या बरोबर आणि रात्री भेटणार आहे. ओ आय सी. म्हणूनच तू ते मगाशी म्हणालास का की तू उशिरा आलीस तरी चालेल, बरोबर ना? हे बघ राधा तू आता गैरसमज करून घेतेस. मला तसं नव्हतं म्हणायचं. मला एक मिनिट कबीर, मला जर कळलं असतं ना की तू जर त्याच्या बरोबर होतास तर मी इथे आलेच नसते. आणि बरं झालं मला कळलं की तो तुझा लव गुरु आहे. नाही म्हणजे कसं आहे ना, तुझ्यापासून 2 हात लांब राहिलेलंच बरं. अगं हे काय राधा, आणि हे बरं आहे मी आणलेलं कणीस तुला चालतं पण मी नाही. एक मिनिट, हे घे तुझं कणीस. हा काय मूर्खपणा आहे राधा? मी मूर्ख नाही या, तुझा तो मित्र मूर्ख आणि त्याचं ऐकणारा ना तू पण मूर्ख. बाय. अगं राधा, अगं राधा ऐक ना. अरे आई, टार्झन बापू, सगळ्यात आधी मनापासनं सॉरी. काय आहे, डॉली ना जरा फटकळ आहे, पण मनात काही नसतं तिच्या. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. नाही हो आई, आणि तुम्ही कशाला सॉरी बोलताय? अहो डॉली आपल्या बोलतात ना, आपल्याला त्याचं काय पण वाटत नाही. पण आई, आपल्यामुळे डॉलीबाईंना त्रास झाला ना तर आपल्याला वाईट मात्र वाटतं. अहो आपण खूप ट्राय मारतो डॉलीबाईंना खुश ठेवायला, पण माहित नाही काही ना काहीतरी झोल होतोच. तुम्ही नका ना एवढा विचार करू. नाही आई, एक सांगू, नाही पण हे कोणाशी बोलावं ना तेच कळत नव्हतं. आणि करेक्ट वेळी माझा फोन आला, हो ना? बोला बोला, काय बोलायचंय बिनधास्त बोला. आई त्याचं काय, डॉलीबाई कशा वागतील ना ह्याची आपल्याला टोटलच लागत नाही बघा. हा आता आपण त्यांना लाडू दिले तर त्यांनी लाडूचा डबा फेकून दिला हो, आणि नंतर मास्तरांकडनं खेचून घेऊन आवडीने लाडू खाल्ले. आता बघा त्या दिवशी आम्ही ना हॉटेलला भेटणार होतो, पण त्यानं ही चिठ्ठी ठेवून गेल्या. आता या चिठ्ठीत लिहिलंय एक आणि त्या वागतात एक. आपल्या तर काय भेजामध्ये येतच नाही हो. चिठ्ठी? कसली चिठ्ठी? काय नाही काय नाही आई, जाऊ दे ना आई. हा, आई म्हणताय आणि लपवताय, पण सांगा ना, बोला बिनधास्त बोला. आता आम्ही त्या दिवशी हॉटेलमध्ये भेटणार होतो, पण आमची भेट काय झाली नाही. पण त्यानं ही चिठ्ठी ठेवून गेल्या. आता या चिठ्ठीत लिहिलंय एक आणि त्या वागतात उलटच त्याच्या. आता आपल्याला तर काही कळतच नाही. तुम्ही बघा ना, ही चिठ्ठी डॉलीबाईनेच लिहिली ना. अरे देवा, हे तर मोनिकाचं अक्षर नाहीये. मग ही चिठ्ठी कोणाची? असो, या दोघांना प्रेमात पाडण्यासाठी कुणा एकाचा तरी प्रेमावर विश्वास असणं गरजेचं आहे. आणि देवापेक्षा चांगला जोडीदार मोनिकाला मिळणार नाही. देवा मला माफ कर, पण या दोघांच्या प्रेमासाठी मला हे करावंच लागेल. देवा, 100% काय 101% ही चिठ्ठी डॉलीचीच आहे की नाही आई? आपण मग ते अशा का वागतात आपल्याशी? किती साधे आहात हो तुम्ही. अहो असं एकमेकांच्यावर रागवणं, रुसवे फुगवे, हीच तर प्रेमाची खरी गंमत आहे. यालाच तर खरं प्रेम म्हणतात. बघा आता, तुम्ही प्रेम करायचं आणि त्रास आम्हाला, हो की नाही? वाई काय तुम्ही पण काय पण बोलता. हा असू दे आपण तुम्हाला नाही जास्त त्रास नाही देत. हा आपण फोन ठेवतो. हा बरं, बाय.
कबीर कशी होती आजची डेट? डेट मस्त होती ऍक्च्युली ना, खूप धमाल आली, मजा केली एकदम आम्ही. म्हणतोस? हे जाऊ दे, तुझी कशी होती डेट? हा, स्पेशल फ्रेंड? आपण भेटलो ना. अरे जाम धमाल केली आपण, काय सांगू तुला. आम्ही खूप बोललो आणि खूप फिरलो आणि आम्ही किती खाल्लं माहितीये. अरे हे तर काहीच नाही, आपण तर एवढी धमाल केली तुला सांगू ना. अरे आपल्यासाठी ना तर स्पेशल जेवणाचा बेत होता. अरे आम्ही तर ना एक मोठी पार्टीच केली, म्हणजे आम्ही सरळ हॉटेलमध्येच गेलो खायला आणि त्यानंतर ना आम्ही सायकलवर फिरलो. 2 सायकलवर नाही, एकाच सायकलवर फिरलो. काय म्हणतोस? हा, आईच्या गावात एक नंबर आहे कबीर. नाही रे, मस्तच. काय रे कबीर, काय झालं? देवा, ऍक्च्युली मी तुला जे काही सांगितलं ना तसं काहीच घडलं नाही. माझा पूर्ण प्लॅन फिसकटला यार. ती खूप चिडली माझ्यावर. काय म्हणतोस? हो यार. ए यार, हे बघ, मला माहिती होतं तू माझ्यावर हसणार, म्हणून मी तुला खरं सांगत नव्हतं. अरे नाही भावा कबीर, आपण तुझ्यावर नाही असत आहे, आपण आपल्या दोघांवर असतोय. दोघांवर? हा, म्हणजे? अरे आपली पण गेम फसली ना. फक्त काय माहितीये, तुझा मूड नको जायला ना, पण आपण तुझ्यावर खोटं बोलत होतो. म्हणजे तुझा पण प्लॅन फुल टू फेल. देवा, मला वाटतं ना आजचा दिवसच खराब आहे. हा कबीर, कोणाचं काही आपल्याला माहित नाही, पण आपल्या दोघांचा ना दिवस जाम खराब आजचा. देवा, पण आपलं डील? आपलं डील, आपला प्लॅन फेल, आपलं डील पण फेल. तेव्हा आता एकमेकाला नाव विचारून काय उपयोग. हा, बरोबर आहे. प्लॅन फेल तो डील पण फेल. पण कबीर आपल्याला सांग भावा, अरे काय झालं तरी काय तुझ्या बरोबर नक्की? जे काही झालं ना ते फार वाईट झालं यार. हा, पण आपल्यापेक्षा नक्कीच वाईट झालं नसेल काय? हे देवा, काय सांगू तुला यार, माझी फुल वाट लागली माहितीये मला ना. तू परत माझी मस्करी करतो. नाही रे भावा, मी तुला काय सांगणार नाही यार. नाही. काय पण टेप आला होता तू सायकल. आणि तू डिनर, स्पेशल डिनर. काय सांगू तुला, एकदम स्वतःसाठी स्पेशल बेत. अरे तू एकदम जबरदस्त. अरे कबीर डेटवर गेला तर आपण सुद्धा गेलो होतो आणि इथे फुलटू धमाल झाली. व्हायचं बोलायचं आपल्याला. अरे भाई, लफडा झालाय ना भाई. काय 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 लफडा झालाय. कसला लफडा? भाई मला सांग, डॉली बाईंनी स्वतःहून तुला ती चिठ्ठी दिली आणि हो जाताना ही चिठ्ठी सोडून गेली? नाही रे, ते भेटत नाही. इथेच आज लफडा झालाय. अरे पण काय झालं तरी काय? भाई ते कसं आहे ना, त्यांनी ती लिहिली नाही, पण ते तुला दिली, पण ते अरे सत्या भावा, जरा नीट समजाव ना आपल्याला. नाही सांगतो, सगळा सांगतो. लय गुंताय भाई. तू ये इकडे, ये बाय, ये इकडे भाई.